कथेचा आजचा आपला 6वा दिवस. जगद्गुरु तुकोबर यांच्या जीवनाला स्पर्श करता करता ही कथा आपली आज 6व्या दिवसाला येऊन ठेपली. तुम्ही सर्वजण अत्युच्च प्रेमाने श्रवण करतात, हा आनंद उपभोगतात, हे मी माझं भाग्य समजतो. उद्या आपली सेवा अंतिम टप्प्यावर पोहोचते, शेवटच्या टप्प्यात. जगद्गुरु तुकोबर यांचं जीवन 7 दिवसात तुमच्या समोर मांडता येईल एवढं ते सोपं नाही. माझ्यासारख्या पामराचा जन्म निघून जाईल तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबर कळणं कठीण आहे. का? तुकोबा कळण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल असं नाही. दावणे महाराज जबाबदारीने बोलतोय. तुकोबा कळण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल असं नाही. खूप ग्रंथांचं वाचन करावं लागेल असं नाही. पण या व्यासपीठावर बसून मी माझा विश्वास सांगतो, जगद्गुरु तुकोबर कळण्यासाठी किमान जगद्गुरु तुकोबर यांचं शिष्यत्व तरी पत्करावं लागेल, त्याशिवाय ते शक्य नाही. तुकोबराय होणं आपल्याला शक्य नाही. संतांचा महिमा कळण्यासाठी संत व्हावं लागतं असं प्रमाण आहे. तुका म्हणे अंगे भावे आपण करीचा महिमा येईल कळो, करीचा महिमा येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे आपण करीचा महिमा येईल कळो, करीचा महिमा. तुका म्हणे अंगे भावे ती आपण तरीच महिमान येईल कळो. त्याशिवाय ते शक्य नसतं. आपल्याला तुकोबा होणं शक्य नाही. तुकोबर यांच्या जीवनाचा अभ्यास करताना गेल्या 6 दिवसापासून आपण त्याचा परामर्श घेतोय. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी बुद्रुक यांच्या असीम कृपेने हरिभक्तपरायण गुरुवर्य महंत उद्धव महाराज मंडलिक निवासेकर यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण भारत महाराज धावणे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण 6व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलोय. आज तुकोबर यांच्या साहित्याचा आपण थोडासा परिचय करून घेणार आहोत. महाराष्ट्र तसा ग्रंथसंपदेने श्रेष्ठ आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंग्रजांनी ज्या वेळेला महाराष्ट्रावर हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये त्यांनी पहिली गोष्ट टार्गेट केली असेल तर ती कोणती? रायगड. त्या रायगडावर पोचलेत आणि रायगडावर जाऊन त्यांनी पहिले खजिना लुटायला पाहिजे होता, तो लुटला नाही. धन संपत्ती लुटायला पाहिजे होती, ती लुटली नाही. इंग्रजांनी पहिलं काम केलं कोणतं माहितीये? छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजीराजांनी जी लिहिलेली आणि संग्रहित केलेली पुस्तकं होती, त्या पुस्तकांना आग लावली, लायब्ररीला आग लावली. तुम्हाला सांगायला मला वाईट वाटतं, पण सांगतो, 1.5 महिना ती आग जळत होती. महाराज विचार करा, किती पुस्तकं असतील तिच्यामध्ये. लाखो ग्रंथाची संपदा रायगडावर 1.5 महिना आग धडकत होती. का? इंग्रजांना माहिती होतं, महाराष्ट्रीयन माणसाला लढायला कोण जर प्रेरणा देत असेल तर ते केवळ आणि केवळ ग्रंथ देतात. लक्षात ठेवा. या ग्रंथांमध्ये एवढी ताकद आहे, या ग्रंथांमध्ये एवढी शक्ती आहे की ती माणसाला लढायला प्रेरणा देते. मी नेहमी सांगत असतो, जीवनातले जटिल प्रश्न ज्या दिवशी सुटणार नाहीत ना, त्या दिवशी सरळ तुकोबर यांच्या गाठीवर डोकं ठेवा आणि सांगा, महाराज मला प्रश्न सुटत नाही, आता तुम्ही मदत करा. महाराज तुम्हाला मदत करतील.
तुमच्या जीवनातला प्रत्येक प्रश्न सोडवण्याची ताकद तुकाराम गाथेमध्ये आहे महाराज. कसं जीवन जगावं, हित ते करावे, हित हित ते. तुम्हाला मी सांगितलं मागे आता, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा. फार काय शिकवावे, जीवन जगण्याचं हित काय, ते हित कळाल्याशिवाय माणसाला पुढची पावलं उचलताच येत नाहीत. हित काय मनुष्य जीवनाचं, प्रभू परमात्म्याची प्राप्ती हे हित आहे. अन्य देहातल्या प्राण्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत, पण त्या मनुष्य देहाला कळतात, म्हणून मनुष्य देहाकडून ती अपेक्षा ठेवली महाराजांनी. तरीच जन्मा यावी दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. काय हित आहे जीवनाचं. महाराजांनी पुढे याच अभंगामध्ये 3ऱ्या चरणात एक प्रमाण लिहिलं. जन्मल्याचे फळ अंगी लागू निधी मळ. माझ्या तुकोबरांनी काय सिद्धांत मांडलेत महाराज. जीवन जगत असताना खरं फळ कोणतं जर असेल तर ते अंगाला मळ लागू द्यायचं नाही. मग काही काही माणसं म्हणतील हे फार सोपं आहे ना, चांगल्या कंपनीचा साबण वापरू आपण. महाराज म्हणतात अरे वेड्या, साबणाने फक्त बाह्य अंग शुद्ध होईल, पण जेव्हा अंतरंग बिघडेल तेव्हा कोणता साबण वापरशील तू. नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही, निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन नाही, निर्मळ जीवन. काय करील साबण, काय करील साबण, कैसे चित्त शुद्ध नाही, कैसे चित्त शुद्ध नाही, कैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काय. काय करील साबण, काय करील साबण, कैसे चित्त शुद्ध नाही, कैसे चित्त शुद्ध नाही, कैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काय. गोड प्रमाण म्हटलं महाराजांनी. टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी, मिलिंद महाराजांसाठी. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जीवन जगण्याचा सिद्धांत म्हणला तुकोबरांनी. गाथा अशी अभ्यासायची आहे, ऐका. शहरात राहणाऱ्या एका माणसाने आपली मुलगी खेड्यात दिली, असं कधी होत नाही. खेड्यातल्या मुली शहरात जातात, पण शहरातल्या मुली खेड्यात येत नाही. पण एकाने हिंमत केली, मला मुलगी खेड्यातच द्यायची म्हटले. आता ती बीकॉम झालेली मुलगी खेड्यात आली. जशी घरात आली तिने पाहिलं घर चांगलं, दार चांगलं, भांडे चांगलेत, मांडण्या चांगल्यात, टिपॉय चांगला, कुकर चांगला, मिक्सर चांगला, फ्रीज चांगला, सगळं चांगलं. पण त्या गोदड्या बोलत्या वास मारत होत्या. कठीणच आहे ते. धावणे महाराज त्या गोदड्या वासच मारतात बरं का. आम्ही जर हिवाळ्यात मुक्कामाला राहिलो ना, त्या बाया आमच्या अंगावर फेकतात. घ्या बाबा गोदडी गरम असते, तिकडे शिलगावती नुसती गंदी पडक वास मारून राहिली. चिंतनाचा विषय आहे तो, का बरं वास मारतात त्या. आमच्या भागात तर अशी प्रथा आहे महाराज, त्या गोदड्या वर्षानुवर्ष धुतल्या जात नाही. त्या धुतात केव्हा माहितीये का, जर घरात एखादं म्हातारं मेलं
तर 10व्या दिवशी धुतात त्या. जर 2-4 वर्षे मेलच नाही, त्यांचा आणि पाण्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. बीकॉम झालेली मुलगी ती, तिने पाहिलं हे गोधड्या काही बरोबर नाहीत. मी म्हटलं का गोधडी उचलायला आली काय? ती तिथे गादी टाकली होती अण्णासाहेब, मी मुद्दाम गोधडी टाकायला लावली. आमच्या परसराम बोला म्हटलं काही करा पण तुम्ही ती गोधडी आणा पहिली, कारण गाथेमध्ये गोधडीचं वर्णन आलेलं आहे. चादरीचं नाही, ब्लँकेटचं नाही, गोधडीचंच वर्णन आहे. वाकळ, त्याला पुणेरी भाषेमध्ये वाकळ म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? गोधडी म्हणतात का? नक्की ना? माहेरचं नका सांगू, सासरचं सांगा. बर, तिने काय केलं? ती बीकॉम झालेली मुलगी, तिने त्या सगळ्या गोधड्या एका मोठ्या पातेऱ्यामध्ये भिजवल्यात. चांगल्या कंपनीची पावडर वापरली, 2-4 कंपनीचे साबण बरोबर घेतले आणि घरामध्ये काम करणाऱ्या गडी माणसाच्या डोक्यावर त्या गोधड्या ठेवल्यात आणि त्याला सांगितलं चाल माझ्याबरोबर धुवायला. तुकाराम महाराज म्हणतात ती धुवायला कुठे गेली माहिती का? गोधड्या धुवायला. अख्ख्या गावाचं सांडपाणी जिथे एकत्र होत होतं ती तुकाराम महाराजांचा दृष्टांत आहे. तुकाराम महाराज म्हणतात साबण कोणत्याही कंपनीचा असू दे, पण गोधड्या धुण्यासाठी जे पाणी वापरलं जात आहे ते जर अशुद्ध असेल तर गोधड्या जशा स्वच्छ होणार नाहीत, तसं अंतकरण जे भगवत भक्तीसाठी लागतं ना, ते जर अशुद्ध असेल तर देव कधीच प्राप्त होणार नाही, होऊ शकत नाही. नाही निर्मळ जीवन, जीवन म्हणजे पाणी. काय करील साबण, हा सिद्धांत माझ्या तुकोबरांनी पुढे चालवला. तुझं अंतकरण शुद्ध कर, परिणाम काय होईल? व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया, हे व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. शुद्ध जरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती. महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, महाराजांनी महाराजांचा विरोध करणाऱ्या माणसांबद्दल सुद्धा कधी मनामध्ये दुराग्रह ठेवला नाही. त्यांच्याबद्दल सुद्धा चित्त शुद्धच ठेवलं. त्याचा हा परिणाम आहे. महाराज मनामध्ये अशुद्धताच नाही, काही सरळ परमार्थ आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बाकीचं अवडंबर नसेल तरी चालेल, चित्त शुद्ध असलं की प्रभू परमात्म्याला तेवढंच लागतं, दुसरं काहीच लागत नाही. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मद एकादे. तू फक्त मला चित्त अर्पण कर. आता चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम, अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. मला चित्त अर्पण कर. चित्त चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ. महाराज सांगतायत अतिशय चंचल आहे, दृढ आहे, बलवत्तर आहे, दांडगा आहे. ते सगळ्या ठिकाणी जातं पण इथे येत नाही. दृष्टांत सांगतो. उद्या मला जेवणाचं आमंत्रण कोण देतं? वरबोट करा. भाऊंकडे जेवण आहे उद्या मला, परसराम भाऊंकडे. महिला मंडळमध्ये कोणी देतं जेवणाचं आमंत्रण? 1, 2, 3. बरं मी तुमच्याकडे येतो. तुम्ही मला काय काय लागतं जेवायला तेवढं ऐकून घ्या. भात 2 प्रकारचा लागतो, एक साधा आणि एक तिखट, बरोबर. वरण 2 प्रकारचं लागतं, आंधळं आणि डोळस. कळतं का तुम्हाला? डोळस म्हणजे भातावर टाकलं की त्याला रस्ता सुचतो, बाबळेश्वरकडे जावं का शिर्डीकडे जावं.
एका ठिकाणी जेवायला गेलो, अण्णासाहेब एक वरण वाढणार आला, तो म्हणे महाराज वरण देऊ का? म्हणतो नको. म्हणे का बरं? त्या वरच्याच येऊन राहिलं माझ्याकडे. म्हटलं हे कोणतं वरण? डोळस वरण. आणि आंधळं भातावर टाकल्यावर पण गुपचूप बसतं, हलत नाही चालत नाही, ते आंधळं वरण. वरण 2 प्रकारचं पाहिजे, कोशिंबिऱ्या 2 प्रकारच्या पाहिजेत, एक तिखट पाहिजे आणि एक साधी पाहिजे, बरोबर आहे. भाज्या 2 प्रकारच्या पाहिजे, एक रश्याची पाहिजे, एक कोरडी पाहिजे. मिठाई 2 प्रकारची पाहिजे, एक अति गोड पाहिजे, एक कमी गोड पाहिजे. तुम्हाला बीपीचा त्रास नाही ना? तुम्ही म्हणाले काय सांगितलं गेलं? हा म्हटलं गेलं, उपाधी येऊन गेले यात सगळे. ऐका, मी उद्या बरोबर दुपारी 11:30 वाजता तुमच्याकडे जेवायला येईल, बरोबर? तयारी आहे सगळी. ऐका आता, मी आल्यानंतर माझ्या अगोदर एक पाहुणी तिथे येऊन बसलेली असते, तिचं नाव आहे मासी, बरोबर? ती मासी भातावर बसते, भाजीवर बसते, पोळीवर बसते, वरणावर बसते, सगळ्या ठिकाणी बसते. मी जेवायला आलो आणि तुमच्याकडे विस्तव मागितला. कशा करता? नैवेद्य अर्पण करण्यासाठी, आणि त्याच्यावर टाकण्यासाठी अन्नशुद्धी मागितली. तुपाशिवाय जेवण होत नाही, जेवणामध्ये तूप लागतंच. आता मिळत नाही तो भाग जाऊ द्या, आता तूप म्हणजे चूप. राम लगन में मिला दूध दही, तो कृष्णावतार में घी, आणि कलियुग में मिली हे चाय, तो फुक फुक के पी. गेला तो तूप, गेलं, जमाना गेला त्याचा. मी तुमच्याकडे तूप मागितलं. कशा करता? विस्तवावर टाकण्यासाठी. ते अन्न प्रभू परमात्म्याला समर्पित करावं लागतं, अशी धारणा आहे आपली. त्याच्यातून जो अग्निस्वाहाकार बाहेर पडतो, ज्याला धूर म्हणता तुम्ही, त्याद्वारे आपण ग्रहण केलेलं अन्न हे प्रभू परमात्म्याला समर्पित होत असतं. आणि ही पद्धत रोजची आहे जेवणातली, ती वापरली जात नाही. अन्न प्रभू परमात्म्याला अर्पण केल्याशिवाय आपल्याला खाताच येत नाही महाराज. का? त्याचं कारण आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताम प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. हे प्रभू परमात्म्या, हे अन्न खाण्याची ताकद माझ्यात आहे, पण पचवण्याची नाही ना. ती पचवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला ते अन्न समर्पित करावं लागतं, असा तो भाव आहे. मी तुमच्याकडे विस्तव मागितला, बरोबर आहे? तुम्ही मला विस्तव आणून दिला. मला एक सांगा, माझ्या अगोदर ती मासी भातावर बसली, वरणावर बसली, पोळीवर बसली, चटणीवर बसली, श्रीखंडावर बसली, श्रीखंड आणणार आहेत ना, श्रीखंडावर बसली, सगळ्यांवर बसली. मग मी सांगा, मी तुपाचा एक थेंब त्या विस्तवावर टाकलेला आहे. माझं असं मत आहे, त्या मासीने 1 मिनिट का होईना त्या विस्तवावर बसलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? बसलं पाहिजे, पण ती बसत नाही, कारण तिला माहिती इथे बसलं का ठाईचं समाप्ती झाली जायची. इथे बसलं रे बसलं की आपली समाप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तसं या मनाला माहिती आहे, आपण संसारामध्ये इतस्तता कुठे जरी फिरलो तरी चालेल, पण कथेमध्ये येऊन बसलं, कीर्तनामध्ये येऊन बसलं की आपल्याचा मनाचा मनपणा संपल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ते इथे येत नाही. हा भाव आहे तो, म्हणून तो भाव. तुकोबरांचा एक अभंग सांगतो तुम्हाला. देवा, या संसारामध्ये रत होताना मी इतका रत होत चाललो होतो की तुझ्यापासून बाजूला होत चाललो होतो. म्हणून मी एक दिवस काय केलो, तो तसाच्या तसा संसार उचलला आणि तुझ्या पायावर अर्पण केला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून या, विठ्ठल स्वरूप म्हणून या, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. हे विठ्ठल स्वरूप म्हणून या, विठ्ठल स्वरूप म्हणून या, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला महाराज सांगतात त्या संसाराची अवस्था कशी मला माहिती. कशी? असार खलु संसार दुःख रूपी विमोह का, सुखम कश्य धनम कश्य स्नेह स्वाम ज्वलते विषम.
तुम्ही त्याला जोडत राहतात आणि तो फाटत राहतो, त्याचं नाव संसार. पूर्वीचा काळ, पूर्वी मुलं हाफ पॅन्डा घालायचे किंवा फुल पॅन्डा आता निघाल्यात. जुन्या माणसांना आठवत असेल, पूर्वी पोलीस सुद्धा हाफ पॅन्डा घालायचे, माहिती आहे का? स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये पहा तुम्ही आतापर्यंत, बरोबर आहे सर? हो, पूर्वी पोलीस सुद्धा हाफ पॅन्डा घालायचे. आता ते पैसे मावत नाही म्हणून त्याने त्या लांब शिवून घेतली. आणि त्यांचा काही दोष नाही, महाराष्ट्र सरकारने त्यांना बिल्ला लावला येते. म पो म्हणजे मला पोसा. पूर्वी पोलीस सुद्धा हाफ पॅन्डा घालायचे. दिवाळीचा सण, एका पोराने आपल्या आईला आग्रह केला, आई मला फुल पॅन्ट शिवायची. अरे राहू दे, आपली हाफ पॅन्ट बरी. नाही, मला फुल पॅन्ट शिवायची. गेला टेलरकडे, दिवाळीच्या सणाची गर्दी. त्या गर्दीमध्ये त्या टेलरने काय केलं, ती पॅन्ट आहे ना बिल्लासभर हाफ करून टाकली. ती धड लांबी वाटत नव्हती ना हाफ बी वाटत नव्हती, ती आमची मालेगावची पॅन्ट वाटायची. ते रडायला लागलं ते पोरग. पॅन्ट आणली, घरी घालून पाहिली, ती धड आकुड बी नाही, धड फुल बी नाही. आई म्हणे, मी तुला आधीच सांगितलं होतं या रिकामी ओपाती करू नको, जा टेलरकडे दुरुस्त करून आण. तो टेलर म्हणे दुरुस्त करून देईल पण आत्ता नाही, आणि मग दिवाळी झाल्यावर ये. रडायला लागलं ते. नवी पॅन्ट असून काय उपयोग. घरी आला आणि त्याने आपल्या आईला सांगितलं, आई एक काम कर, आपल्या घरी मशीन पण आहे, कात्री पण आहे, तू फक्त हिला बिल्लासभर काप आणि एक टीप मार की हाफ पॅन्ट तयार होते. मी हाफ पॅन्ट उद्या घालून गेल सणाची. त्या आईने सांगितलं, भाऊ मी चिवडा बनवते, थोड्या वेळात मला शंकरपाळे करायचे. मिलिंद महाराज, मी बरेच ग्रंथ अभ्यासले हो, पण या पदार्थाला शंकरपाळे कोणी नाव ठेवलं काही कळतच नाही मला. माझं जमणार नाही, आईने सांगितलं. वरच्या मजल्यावर गेला, मोठी बहीण एम एचा अभ्यास करत होती. तिला सांगितलं, ताई टेलरने पॅन्ट खराब केली, माझं एक काम कर ना. म्हटलं काय? याला बिल्लासभर काप, एक टीप मार, मला परत दे, उद्या सणाची घालून गेली हाफ पॅन्ट तयार होईल. ताईने सांगितलं, माझा उद्या पेपर आहे, माझं जमणार नाही, तुला ज्याच्याकडून जमेल त्याच्याकडून कर. रागाने खाली उतरला, सायकल काढली, निर्मळला गेला. तिथे मावशी राहत होती. माय मरो पण मावशी जगो. त्या मावशीकडे गेला, मावशीला सांगितलं, आईने माझं काम ऐकलं नाही, ताईने माझं काम ऐकलं नाही, म्हणून तुझ्याकडे आलोय. काय काम आहे? ही पॅन्ट फक्त बिल्लासभर कापायची, एक टीप मारायची, मला परत द्यायची, हिची हाफ पॅन्ट तयार होईल. मावशीने सांगितलं, भाऊ आजच माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येत आहेत, माझं जमणार नाही, तुला ज्याच्याकडून जमेल त्याच्याकडून करून घे. सायकल काढली, पुन्हा परत आला लोणीमध्ये. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. रागारागाने ती पॅन्ट फेकलीन झोपी गेला, न जेवताच. रात्री 11 वाजेचा प्रसंग. त्या आईने ती पॅन्ट पाहिली. प्रेम करावं आईनेच महाराज. शास्त्र सांगतो, नीट ऐका. शास्त्र पाहायचं असेल तर गीता पाहावी, पतिव्रता पाहायची असेल तर सीता पाहावी, आणि प्रेम पाहायचं असेल तर माता पाहावी. शास्त्रात गीता, पतिव्रतेत सीता आणि प्रेमात माता, या 3 गोष्टींना जगात कोणत्याच कोर्टात अपील नाही महाराज. रात्री 11 वाजेचा प्रसंग. त्या आईने ती पॅन्ट हुडकून काढली. लक्ष आहे ना तुमचं? रात्री 11 वाजता त्या आईने ती पॅन्ट हुडकून काढली, बिल्लासभर कर 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 कापली, एक टीप मारली, ठेवून दिली, आणि आई झोपून गेली. रात्री 1 वाजता ती वरची ताई एम एचा अभ्यास करून खाली उतरली. तिला वाटतं अजून पॅन्ट कापलीच नाही. तिने बी ती पॅन्ट काढली, कात्री काढली, बिल्लासभर कर 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 कापली, ठेवून दिली. निर्मळची मावशी दुसऱ्या दिवशी पहाटेला 6 वाजता हजर. तिला वाटतं ही पॅन्ट कापलीच नाही अजून. तिने बी पॅन्ट काढली, कातर काढली, बिल्लासभर कर 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 कापली. त्या पॅन्टच्या पुढे काय झालं ते कीर्तनात सांगण्यासारखं आहे का बरं? तुम्ही एवढे प्रेमाने ऐकून राहिले. तुम्ही त्याला जोडत राहतात आणि तो फाटत राहतो, त्याचं नाव संसार. किती दिवस करणारा? महाराज म्हटले, माझ्याकडून नाही झाला, मी सरळ उचलला आणि प्रभूच्या पायाजवळ ठेवला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, का? विठ्ठल स्वरूप म्हणून या. देवा तू आता बघ काय करायचं ते. माझ्या जीवनात येणारे चांगले प्रसंग
माझ्या जीवनात येणारे कठीण प्रसंग देवा तुझ्यामुळे प्राप्त होतात हे मी समजतो. जीवनात आनंदही झाला तो तुझ्यामुळे आणि दुःखही झालं ते तुझ्यामुळे. का महाराज? क्लेश, दुःख, भोग, प्रारब्ध, क्रियमान, संचित याच्या पलीकडे गेलेलं जीवन महाराजांचं. पलीकडे गेलेलं जीवन. एवढी ताकद होती. ज्या काळाने जगतामध्ये हाहाकार उडून दिला तो काळ आपल्या पायाखाली दाबून जगद्गुरु तुकोबराय जगत होते. हे जीवन जगण्याचं ऐश्वर्य होतं महाराज. काळाने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही महाराज. पण काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. निष्कलंक जीवन. इंग्रजी विचारवंताचं एक वाक्य सांगतो, नीट ऐका. फार सुंदर वाक्य, मला खूप आवडलं. तुम्ही स्वच्छ व निष्कलंक राहा की तुम्हाला कसलीच भीती नाही. दगडावर आपटलं जाण्याचं भय फक्त मळलेल्या कपड्यालाच असतं, लक्षात ठेवा. फक्त मळलेले कपडेच बायका आपटतात महाराज. जे कपडे चांगले असतात ना ते आपटत नाही, ते फक्त पाण्यातून बाहेर काढतात. दगडावर आपटली जाण्याची भीती कोणाची आहे? जे मळलेले कपडे आहेत त्यांना. तसं समाजामध्ये जगण्याची भीती कोणाला आहे? जी माणसं कलंकित आहे त्यांना. निष्कलंक माणसाला भीती नाही महाराज जगण्याची. निष्कलंक माणसं निर्भय असतात जीवन जगण्यात. महाराज म्हटलंय आमचं म्हणाल तर, अरे तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवणी आशा. आम्ही आमचं जीवन आशेच्या पलीकडे नेलं. आशेच्या पलीकडे नेल्याचा परिणाम आम्ही देवापेक्षा सुद्धा बलवान निघालो. काय कारण? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. का? लाथाळीला हा संसार केला सड उर्मीचा मार. तसाच्या तसा उचलला प्रभूच्या. लाथाळणे हा शब्दप्रयोग फार सुंदर आहे बरं का. घरामध्ये फ्रीज आलं की रांजण लाथाळला जातो, बरोबर आहे ना? घरामध्ये फक्त फ्रीज आलं पाहिजे. रांजण फेकून नाही देत बायका, पण काय करतात? तो वापरत नाही, लाथाळला जातो तो. तुम्ही फक्त लाथाळला जातो असं म्हणा. काय म्हणाल तुम्ही? झोपल्या का सगळ्या? अय माऊलींनो, काय म्हणायचं? फक्त लाथाळला जातो. घरामध्ये फ्रीज आला की रांजण, बोला ना बोला ना. घरामध्ये फ्रीज आला की रांजण लाथाळला जातो. घरामध्ये कुकर आलं की पातेलं लाथाळलं जातं. घरामध्ये मिक्सर आला की खलबत्ता लाथाळला जातो. घरामध्ये नातू आला का आजोबा, बोला ना बोला ना, जोरात बोला. लाथाळण्याचाच प्रकार आहे. किती कठीण आहे. महाराज म्हटले उचलला संसार त्याच्या पायावर टाकला. का? जीवन निष्कलंकित होतं. महाराज जीवन किती निष्कलंकित होतं याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला त्या दिवशी बोलता बोलता बोलून गेलो. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवल्याचे 2 प्रवाद आहेत. एक, जगद्गुरु तुकोबारायांनी तो गाथा स्वतःच्या हाताने उचलला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकला. आणि नंबर 2, दुसरा प्रवाद असं सांगतो, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा रामेश्वर भट्टाच्या माणसांनी पाण्यात बुडवला. माधव महाराज मगर फार विद्वान वक्ते होते. माधव महाराज मगर या गोष्टीला दुजोरा देतात. त्यांचं साहित्य अभ्यासा तुम्ही. माधव महाराज मगर म्हणतात खरी गोष्ट आहे. बरेचसे पंडित एकत्र झाले देहू गावातले, रामेश्वर भट्टांकडे गेलेत. रामेश्वर भट्टा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याला सांगितलं, महाराज एखाद्या कुणब्याने वेदावर भाष्य करावं, काव्य निर्मिती करावी आणि अभंगाच्या वह्या उतरवाव्यात, हे चांगलं नाही. फरमान काढलं, गाथा बुडली पाहिजे. पण बाकीच्या ब्राह्मणांनी सांगितलं, पंडितजी एक काम करावं लागेल. काय? दिवस उगण्याच्या आत गाथा बुडवावा लागेल. जर दिवस उगला तर जगद्गुरु तुकोबारायांना मानणारे पण गावामध्ये भरपूर लोक आहेत. ते जर आलेत तर ते तुम्हाला तुमचं कार्य करू देणार नाहीत, का त्यांची तुकोबारायांवर श्रद्धा आहे. महाराज म्हटले आत्ताच्या आत्ता बुडवा. रामेश्वर भट्टांचे शिष्य तयार झालेत. त्या शिष्याने त्या गाथ्यावर एक दगड बांधला. तो दगड कपड्याने बांधला आणि तो गाथा पाण्यामध्ये ठेवला. पण त्रैलोक्याचा प्रजापिता प्रभू परमात्मा
आपल्या पत्नीला रुक्मिणीला सांगतो, रुक्मिणी आज तुला एक काम करावं लागेल. काय? तुला जलदेवताचं रूप घ्यावं लागेल आणि इंद्राणीमध्ये बसावं लागेल. का? माझ्या तुकोबऱ्यांनी लिहिलेला गाथा हा तुला तारायचा आहे. तो गाथा फक्त गाथा नाही, मग जगाचा माथा शुद्ध करण्यासाठी केलेलं ते एक पवित्र कार्य आहे. त्याचं नाव गाथा. ते तुला सांभाळायचं आहे. तयार झाल्या ताई साहेब? काही बुद्धिप्रामाण्यवाद माणसं असं म्हणतात की पाण्यामध्ये कागद गेला की तो भिजतो, त्याची अक्षरं नष्ट होतात. तुम्ही कसं काय सांगतात? याला चारवाक मतवादी म्हणतात. चारवाक मतवादी म्हणतात, काय म्हणतात माहिती का ते? यावत जीवम सुखम जीवित ऋणम कृत्वा घृतम पिवित भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कृत्वा. चारवाक मतवाद्यांचं जीवन कसं असतं माहितीये का तुम्हाला? ते म्हणतात माणसाने बिंदात जगावं, सुखात जगावं. अरे सुखात जगण्यासाठी पैसा नाही ना, मग कर्ज काढावं. ऋणम कृत्वा. तूप प्यावं, तूप प्यायला पैसे पाहिजे ना, कर्ज काढावं. मग ते कर्ज फेडायचं कोणी? मेल्यावर कोण मागायला येतं? घ्या. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कृत्वा. या देहाचे 3 चिमट्या राग झाल्यावर पैसे मागायला येतं कोण आपल्याकडे? याला चारवाक मतवादी म्हणतात. डोळ्याला दिसतं तेवढं सत्य, बाकीचं नाही काही. त्यांनी सांगितलं, अहो कसं शक्य आहे? 13 दिवस गाथा पाण्यामध्ये कसा राहू शकतो? पाण्यामध्ये गेलेली कागद ही भिजतात आणि जे भिजतात ते अस्पष्ट होतात, नष्ट होतात. कस काय राहते? गाथा आली कस काय? याला काय माहिती? जगाच्या मालकाची बायको 13 दिवस गाथा सांभाळण्यासाठी पाण्यात बसली होती महाराज. सामान्य प्रतिभा नाहीये. तुम्हाला जर एखाद्या शिवपुराण करणाऱ्या बाबाने सांगितलं 1 दिवस हौदामध्ये बसा नवऱ्याकरता, बसाल का तुम्ही? बसाल? नाही बसणार. 13 दिवस पाण्यामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांची गाथा वाचवण्यासाठी. महाराज, जगद्गुरु तुकोबऱ्यांचा तिरस्कार करणारी काही मंडळी होती. ती ब्राह्मण मंडळी रामेश्वर भट्टांकडून आली, गाथा बुडवला आणि लगेच तुकाराम महाराजांकडे गेली. या असे लोक बोलते गातकी बरं का परमार्थामध्ये. जगामध्ये काही प्राणी असे आहेत महाराज, ते फक्त पाण्यातच राहतात. मासा फक्त पाण्यातच राहतो. काही फक्त पाण्याच्या बाहेर राहतात. गाय, बैल, म्हैस, कुत्रा हे फक्त पाण्याच्या बाहेर. पण काही काही प्राणी असे ते पाण्यात बी राहतात आणि पाण्याच्या बाहेर बी राहतात. बेडूक पाण्यात बी राहतो आणि पाण्याच्या बाहेर बी राहतो. जसे काही काही लोक कीर्तनाला बी पुढेच आणि तमाशाला बी पुढेच. हे बोलते का आता की लोक गाथा बुडवायला हेच होते. ते तुकोबरांकडे आले आणि तुकोबराने सांगितलं, महाराज काय? महाराज उपोषणाला बसले होते इंद्राणीच्या काठावर एका शिलेवर. रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवला, याबद्दल तुमचं मत काय? काय वाटलं असेल महाराजांच्या अंतःकरणाला? विचार करा तुम्ही. जिजाऊच्या मुखातून पुनरुच्चित झालेले शब्द काही गाथेंमध्ये आढळतात. देवडीकर गाथेमध्ये हे शब्द नाहीत बरं का. पण देवना संसार, 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 देवना संसार. तुका दोन्हीकडे चोर, तुका दोन्हीकडे चोर. देवना संसार, देवना संसार, देवना संसार, देवना संसार. दोन्हीकडे चोर, तुका दोन्हीकडे चोर. देवना संसार, देवना संसार, संसार. तुका दोन्हीकडे चोर. देवा
कदाचित संसार केला असता तर बायकापरांनी चांगलं म्हटलं असतं रे. जर माझ्याकडून संसार झाला नाही, परमार्थ करायला गेलो, तुझ्या उपदेशाने जगाचा कल्याण व्हावं याच्याकरता गाथा तयार केला आणि तो गाथा दुष्टांनी उचलून इंद्राणीच्या डोहात बुडवला. देवा, माझ्या हातून आता संसारही सुटला आणि परमार्थही सुटला. देवा, दोन्ही बाजूला चोर झालो, चोर. काही होत नाही आता मध्ये. अंतकरण शुद्ध होतं. पुन्हा लोक टोचे मारायला आलेत. एका ब्राह्मणाने विचारलं, महाराज, रामेश्वर भट्टाने तुमचा गाथा पाण्यात बुडवला म्हटले. हो ना, तुम्हाला काय वाटतं? महाराजांचे शब्द सांगू. महाराज म्हटले, अरे वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवेत्ता पुरुष, दशग्रंथी ब्राह्मण ज्या अर्थी गाथा बुडवायला सांगतो त्या अर्थी त्याच्या शब्दांमध्ये ताकद आहे आणि ती आपण मान्यच केली पाहिजे. म्हणून हा गाथा पाण्यात बुडला म्हटले. पहा तुकोबऱ्यांचं अंतकरण. महाराज माधव महाराज मगरांचं असं मत आहे, जगद्गुरु तुकोबारांचे ते शब्द ऐकले आणि त्याच्या अंतकरणाचं पाणी पाणी झालं. महाराज, त्याचा मायबाप मेल्यावर सुद्धा रडला नसेल एवढा रडला होता तो ब्राह्मण. तिथून धावत धावत गेला, चरोली गाठलं आणि चरोली गाठून रामेश्वर भट्टानं सांगितलं, महाराज, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा तुम्ही पाण्यात बुडवला, ही आपल्याकडून चूक झाली असं नाही वाटत तुम्हाला? रामेश्वर भट्ट म्हटले, हो रे, मला पण वाटतं चूक झाली असं. तोपर्यंत बातमी येऊन धडकली होती, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा 13व्या दिवशी वरती आला म्हणून. रामेश्वर भट्टांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत. महाराज माधव महाराज मगरांचं साहित्य. रामेश्वर भट्टांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत आणि अश्रू बाहेर येऊन तुकोबारांची आरती त्यांनी लिहायला घेतली. महाराज, जशी तुकोबारांची आरती लिहायला घेतली, लिहायला घेतल्याबरोबर हातामध्ये बोरू होता आणि शाईची दौत होती. कोऱ्या पानावर वही उतरत होते. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, रागवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. एवढं लिहिलं आणि शाई संपली. ऐकताय ना तुम्ही सगळे? लक्षपूर्वक ऐकतायत ना? 2 कडवे लिहिले आणि शाई संपली. महाराज, काळजी पडली, आता काय करावं, पुढचं अजून लिहायचं आहे. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा पाण्यावर तरला. आपण जगद्गुरु तुकोबारांना दिलेला त्रास आपल्याला कधीच माफ करू शकत नाही समाज. हे रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं. त्यातून उतराई होण्यासाठी, महाराजांची माफी करण्यासाठी आरती लिहावी, तर दौतीत ती शाही संपली होती. काय करावं महाराज रामेश्वर भट्टाने? तो अनकुचीदार बोरू उचलला, बसलेल्या स्थितीमध्ये आपल्या मांडीत टोचला आणि मांडीतून रक्ताची धार बाहेर उडाली. ती धार त्याने एका ताटलीमध्ये जमा केली रक्ताची आणि त्या रक्ताने पुढचं चरण लिहिलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, मनोनी रामेश्वरे, मनोनी रामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती पाय दर्शनी आम्हा. आरती तुकारामा. वारकरी संप्रदायातल्या एका जबाबदार माणसाचं हे वक्तव्य आहे. महाराज, ज्या वेळेला 3रं कडवं यायचं होतं त्यावेळेला दौतातली शाईच संपली. बोरू आपल्या मांडीला टोचला, रक्ताची धार उडाली. ते रक्त जमा करून रामेश्वर भट्टाने आपल्या तुकोबारांची आरती आपल्या रक्ताने पूर्ण केली. महाराज, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले,
मी असा तराजू उचलला, एका बाजूला ब्रह्म ठेवले, एका बाजूला तुकोबा ठेवलेत, वरती खाली नाही झालं पारड, ब्रह्माचं पारड तुकोबारांना शरण आलं म्हटलेत. डोळ्यातून अश्रूच्या धारा बंद होत नव्हत्या. ब्राह्मण समाज जमा झाला. महाराज दशग्रंथी ब्राह्मणात तुम्ही 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांचं ज्ञान तुमच्या पगडीत बसलेलं आहे. ती पगडी डोक्यावर असताना रामेश्वर भट्टाने रडावं, हा ब्राह्मणांचा अपमान आहे. रामेश्वर भट्ट म्हटले, ब्राह्मणांनो, अरे तुम्ही वेडे झालेत का? तुम्हाला माहिती नाही तुकाराम महाराज कोण आहेत ते, तुम्हाला माहिती नाही. ब्राह्मणांनी विचारलं, कोण आहे तुकोबाराय? रामेश्वर भट्ट सांगतात, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, म्हणे रामेश्वर भट तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, हे तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तू. म्हणे रामेश्वर भट्ट. पुढचा शब्द महत्वाचा आहे, द्विजा. द्विज म्हणजे ब्राह्मण. तुम्हा आपल्याला नाही सांगत रामेश्वर भट्ट, कोणाला सांगतात? जमलेल्या ब्राह्मणांना सांगतात. ऐका भटजीबुवांनो, तुम्हाला माहिती नाही, जगद्गुरु तुकोबारायांकरता माझ्या डोळ्यात अश्रू यावेत. कोणाच्या डोळ्यात अश्रू आले? एकेकाळचा कट्टर विरोधी तुकोबारायांचा, तुकोबारायांचा जातीवंत दुश्मन रामेश्वर भट्ट, त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत महाराज. आणि एक वाक्य सांगतो अण्णासाहेब, माझं असं मत आहे, माणसाचं वर्णन त्याचे नातेवाईक करतील यात नवल नाही, त्याचे आप्त करतील यात नवल नाही, त्याचं वर्णन मित्र परिवार करेल यात नवल नाही. माणसाचं वर्णन त्यांच्या दुश्मनाने केलं पाहिजे, तरच त्या वर्णनाला खरं महत्व प्राप्त होतं महाराज. दुश्मनाने केलं पाहिजे महाराज आपलं वर्णन. 2 पाहुणे एसटी मधून उतरले. गावात ज्याच्या घरी जायचं होतं त्याचा पत्ता होता त्यांच्याकडे, पण घर माहिती नव्हतं. जवळ पानटपरी होती, त्या पानटपरीवर एक तरुण मुलगा उभा होता. ते पाहुणे त्या पानटपरीवर उभे असणाऱ्या तरुण मुलाकडे गेले आणि त्याला सांगितलं, दादा हा पत्ता बघता का जरा, आम्हाला यांच्या घरी जायचंय. त्याने तो पत्ता वाचला आणि त्या तरुणाचं डोकंच फिरलं. का? ज्याचा पत्ता होता ना, कोणाचा? त्या कागदावर ज्याचा पत्ता लिहिलेला होता, त्या पत्त्यावाल्याचं आणि या तरुणाचं 4 पिढ्यांचं वैर होतं. दृष्टांत लक्षपूर्वक ऐकला की कळेल तुम्हाला. पाहुणे तरुणाला विचारतायत, याचा पत्ता सांगता का आम्हाला? त्याचं डोकंच फिरलं. कोणाला पत्ता विचारतोस तू? अरे तू ज्याचा पत्ता आम्हाला विचारतोस ना, त्यांचं आणि आमचं 4 पिढ्यांचं वैर आहे म्हटले. त्यांच्या बायांनी रस्त्यावर पाणी फेकलं तर आमच्या बाया ओलांडत नाही, ना आमच्या बायांनी फेकलं तर त्यांच्या बाया ओलांडत नाही, इतकं कट्टर वैर आहे. आता तो पाहुणे म्हणे, अरे आम्हाला काय माहिती तुमचं आणि त्याचं काय वैर आहे, आम्ही सहज तुला पत्ता विचारला नाही. अक्कल पाहिजे कोणाला पत्ता विचारा. जाऊ दे बाबा. त्या पाहुण्याने तो पत्ता घेतला आणि पुढे दुसऱ्या कोणाला तरी विचारू गेले. तेवढ्यात हा काय म्हणतो ऐका तरुण, हो पाहुणे इकडे या. काय सांगतो? या पत्त्यावाल्याकडे तुमचं काय काम आहे ते सांगा. आता काही गरज आहे का रिकामी उद्योग करायची? त्याचं तुमचं जमत नाही, 4 पिढ्यांचं वैर आहे. आणि तरी त्या पाहुण्याला विचारतो त्यांच्याकडे काय तुझं काम आहे. तो पाहुणा म्हणे, का रे भाऊ, तुझं आणि त्यांचं 4 पिढ्यांचं वैर आहे आणि तरी तू मला विचारतोस त्यांच्याकडे काम आहे. तर सांगतो तुला. काय? त्यांचा एक मुलगा BA MS झालाय, डॉक्टर येतो म्हणे. बरोबर आहे, माझी पण मुलगी BA MS झाली. ती मुलगी देण्यासाठी माणसं कसे आहेत हे मी पाहायला आलो म्हणे. याने काय सांगितलं ऐका. कोणी? ज्याचं आणि त्याचं 4 पिढ्यांचं वैर होतं ना, त्याने काय सांगितलं, पाहुणे
तुम्ही तुमची मुलगी त्यांच्या घरी बिंदास देऊन टाका. अरे तुमचं 4 पिढ्यांचं वैर आहे. तुम्ही बोलत नाही त्यांच्याशी आणि मला माझी मुलगी त्याच्या घरी द्यायला सांगतोय. कस काय? त्याचं वाक्य ऐका ते तरुणाचं. तो म्हटला, पाहुणे, त्यांचं आणि आमचं जरी 4 पिढ्यांचं वैर असेल, पण त्यांच्यासारखी प्रामाणिक माणसं आमच्या जिल्ह्यात नाहीत हे मी सांगू शकतो म्हटले तुम्हाला. म्हटलं याला म्हणतात दुश्मनाचं वर्णन महाराज, याला म्हणतात. तसं तुकोबारांचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काय नवल आहे. एकेकाळचा कट्टर वैरी आणि तुकोबारांचा 1 नंबरचा दुश्मन वर्णन करतोय. आणि ते कोणाजवळ वर्णन करतोय? ब्राह्मणांजवळ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विज म्हणजे ब्राह्मण. त्या ब्राह्मणांना सांगतोय, बाबा रे माहिती का तुम्हाला, तुका विष्णू नाही तुझा. अशी मान्यता आहे वारकरी संप्रदायामध्ये. एक अभंग माऊलीच्या मुखातून निघाला. तुका सर्वश्रेष्ठ आम्हा प्रिय थोर, जो का अवतार नाम ज्याचा. तुकोबर तर स्वतः नाही लिहू शकत. काय मान्यता असेल? आपल्या रक्ताने ज्याने जगद्गुरु तुकोबारांची आरती लिहावी. आरती या शब्दाचा अर्थच असा आहे, आपल्या अंतःकरणात ते सगळे भाव समोरच्या व्यक्तीबद्दल प्रकट करणे, व्यक्त करणे, त्याला म्हणतात आरती. काय सोपं आहे तुम्हाला माहिती आहे का? आरती करताना तो पुजारी असा आरती वळतो बघा, बरोबर आहे. आणि ती आरती संपली की आपल्या जवळ आणतो आणि अशी धरतो. कशा करता धरतो सांगा बरं? तुम्ही रोज आरती घेता, बरोबर आहे. अशी घेतात आणि अशी फिरवतात. काय कारण आहे? कोण सांगितलं तुम्हाला असं फिरवायला? त्याचा अर्थ काय सांगा ना मला. आपण फक्त परंपरेने आपले आजोबा असे करत होते, आपले पंजोबा असे करत होते, आपले खापर पंजोबा असं करत होते, एवढंच आपल्याला माहिती. ती आरती वळता वळता असा हात घेतो तो आपल्या अंगावर फिरवतो. काय अर्थ याचा? त्याचा अर्थ असा आहे, आपण सामान्य माणसं आहोत, अनंत दोष आपल्या अंगामध्ये असतात. आपण ज्या वेळेला प्रभूच्या दर्शनाला जातो ना, आपले हात जर मूर्तीला लागलेत तर आपल्यातले दोष मूर्तीमध्ये चालले जातात. चिंतन थोडंसं लक्षपूर्वक ऐका. ताई, मला वाटतं बिहार, उत्तर प्रदेश, MP या प्रांतामध्ये जेवढी मंदिर आहेत ना, त्या मंदिराला प्रत्यक्ष स्पर्श होत नाही मूर्तींना. आपल्याकडे महाराष्ट्रात सर्रासपणे स्पर्श केला जातो. बघा तुम्ही उत्तर प्रांतामध्ये किंवा अण्णासाहेब दक्षिण प्रांतामध्ये मूर्त्यांना स्पर्श करू देत नाही. आपल्या महाराष्ट्रात मात्र आपण बिनधास्त स्पर्श करतो. आपण दर्शनाला जातो ना, तेव्हा सामान्य माणसाचे दोष, स्पर्श दोष मूर्तीला लागत असतात. मग तो आरती करताना पुजारी काय करतो? त्या मूर्तीवरून अशी आरती ओवाळतो आणि त्या मूर्तीला लागले सगळे दोष त्या आरतीमध्ये आणतो आणि आणले की ती आरती आपल्यामध्ये धरतो आपल्या समोर. मग आपण काय करतो? ते दोष असे घेतो. देवा पांडुरंगा, तुझे सगळे दोष आम्हाला लागत. मला नाही वाटत तुम्ही आता रात्री आरती घ्यायच्या भानगडीत पडाला असं. आपल्या अंतःकरणात ती भावना वेच म्हणजे शब्दाच्या रूपाने व्यक्त करणे, तिला आरती असं म्हणतात महाराज. रामेश्वर भट्ट ब्राह्मणांना सांगतोय, मी तुकोबारांची परीक्षा घेतली. काय केलं तुकोबारांनी? काळावर विजय मिळवला. हा पुरुषार्थ फक्त जगद्गुरु तुकोबारेच करू शकतात महाराज. जेने केला हा पुरुषार्थ हे फक्त आणि फक्त तुकोबारे करू शकतात. सामान्य प्रतिभा नव्हती राजा. खूप काही सांगण्यासारखं आहे. ठराविक पैलू तुमच्या समोर मांडतो. मला वाटतं जगद्गुरु तुकोबार आहे आणि जिजाऊच्या रूपाने लक्ष्मी नारायणाचा जोडा या महाराष्ट्राचा उद्धार करण्यासाठी अवतरला होता देऊ गावामध्ये. सामान्य प्रतिभा नव्हती महाराज. एक प्रसंग असा आठवला महाराज. दिवाळीचा सण जवळ आला आणि भाऊबीजेच्या दिवशी जिजाऊ आपल्या भावाला वळण्यासाठी गेली. माहेरचं प्रेम असतं. पूर्वीच्या काळी स्त्रिया महिना महिना राहायच्या माहेरी.
आताच्या स्त्रिया राहत नाही, कारण भाऊ जायचं आणि तिचं जमत नाही. हे कारण आहे खरं. पूर्वीच्या काळी राहायच्या स्त्रिया महिना राहायच्यात, 8-8 दिवस, 15-15 दिवस. आता सकाळी जातात, दुपारी जेवतात आणि संध्याकाळी खिचडी खायला घरीच येतात. सकाळची वेळ, जिजाऊ आपल्या माहेरी पोचल्या. तुकोबारांचे सासरे पुण्यातले सावकार होते, प्रसिद्ध सावकार आप्पाजी गुळवे म्हणून. त्यांची श्रीमंती किती होती ती मला माहित नाही, कारण त्याचा सातबारा उतारा मी पाहिला नव्हता. पण श्रीमंत सावकार होते असं चरित्रात वर्णन आहे. नवे आप्पाजी गुळवेंकडे बघूनच जगद्गुरु तुकोबारांचे बरेचसे प्रश्न सुटत होते नुसते. इतके श्रीमंत होते आप्पाजी गुळवे. जिजाऊ सकाळी आपल्या भावाला वाळण्यासाठी गेली. 12 वाजता तिने दिवा वाळला. सूर्य कलू लागला होता. 4 वाजता जिजाऊने सांगितलं आपल्या भावाला, दादा मला नेऊन घाल ना देऊ गावामध्ये, राही ना ताई 2-4 दिवस. नको रे, ते एकटेच आहेत घरी. सकाळी उठले का भंडाऱ्यावर निघून जातात, त्यांना मला भाकरी करावी लागते रे. ताई राही ना 2-4 दिवस, कधीच राहत नाही तू. नको बाबा. नावीलाच झाला, टांग्यावर बसवली बहीण. जगद्गुरु तुकोबारांचा मेवणा आपल्या बहिणीला सोडायला देहू गावामध्ये निघाला. तोपर्यंत त्याने घर पाहिलेलं नव्हतं जिजाऊचं. तोपर्यंत घर पाहिलेलं नव्हतं. घोड्यांच्या टापा आवाज करत करत देहू गावामध्ये तो पोहोचला टांगा. त्याला असं वाटलं होतं माझी बहीण एका श्रीमंताच्या घरात दिलेली. आणि खरंच जगद्गुरु तुकोबारे श्रीमंत होते महाराज, श्रीमंतच होते जगद्गुरु तुकोबारे. विश्वंभर बुवांना सनद मिळाली होती मोरे प्रांतातली, जावळीच्या मोरे, सातारा जिल्ह्यातली. अत्यंत श्रीमंत घराणं होतं महाराज. देहू गावामध्ये आजही जे चिरेबंदी वाडे आहेत ते मोरेंचेच आहेत. आजही बघा तुम्ही, जे चिरेबंदी दगडांचे वाडे आहेत मोठे मोठे, श्रीमंत घराणं होतं. पण कर्मगती घेती झोले, तेथे कोणाचं नसाले. त्याने पाहिलेलं नव्हतं घर आपल्या बहिणीचं. एक श्रीमंताचा वाडा पाहिला आणि त्याने घोड्याचे आसूड ओढले. ताई हा एका ग तुझा वाडा? नाही रे दादा, चल पुढे. अजून पुढे टांगा गेला. पुन्हा एक वाडा पाहिला, पुन्हा घोड्याचे आसूड ओढले. ताई हे का तुझं घर? नाही रे दादा, चल अजून पुढे. आई संपत आला ना घर, गाव संपत आला ना ताई, चल ना थोडस पुढे. सगळे वाडे संपलेत. एका साध्या घरासमोर जिजाऊने सांगितलं, दादा टांगा थांबव, हे घर आहे माझं. हे घर आहे तुझं? हो. ताई मला तर असं वाटत होतं तू खूप श्रीमंताची बायको आहेस. आपल्या वाड्यासारखा तुझा वाडा मोठा असेल. आणि तुला माहितीये का, बाबांनी तुला ते पाहूनच दिलेलं आहे. जिजाऊ म्हटले, असू दे रे दादा, घर किती जरी छोटं असलं, माणसाचं मन मोठं असलं की घर पण मोठं होत असतं. फक्त घर मोठं राहून उपयोग नाही, अंतःकरण पण तेवढं व्यापक असलं पाहिजे. दादा माझं घर असंच आहे, छोटं आहे. एका सावकाराची मुलगी आहे जिजाऊ तू, सावकाराची. असू दे दादा. स्त्री नवऱ्याच्या घरी किती जरी गरीब असले तरी तिने नवऱ्याच्याच घरी राहावं. बापाच्या घरी सोन्याचा धूर निघत असेल तरी जाऊ नये. का? नवऱ्याच्या सोबत राहण्यातच तिचा खरा परमार्थ आहे. भले नवरा किती गरीब असू देत, हेच माझं घर आहे. ये ना घरात. नको. लाज वाटते का रे तुला बहिणीच्या घरी यायला? नाही ग, वाईट वाटतं. का? मला असं वाटलं होतं माझी बहीण एका श्रीमंताची बायको आहे. माझ्या बापाचा 1500 एकर ऊस आहे, तसा तिचा पण असेल. एरवी शांत असलेली जिजाऊ आता चिल्ली. तिने सांगितलं, दादा तुझ्याजवळ किती श्रीमंती रे. पुण्यात मोठे मोठे वाडे आहेत ताई माझ्याकडे.
1500 एकर ऊस आहे माझ्याकडे, 50 नोकर माझ्या घरी काम करतात ताई, इतका श्रीमंत आहे तुझा भाऊ. जिजाऊने एकच शब्द विचारला, दादा चिरेबंदी वाढे तुझ्याजवळ, 50 नोकर तुझ्या हाताखाली काम करतात, 1500 एकर जमीन तुझ्या ताब्यात आहे, मी एक प्रश्न विचारू? म्हटलं काय? रस्त्याने चालता चालता तुझ्या पायात काटा जर टोचला तर तो काढायला कोण येतं रे? मीच काढतो अगं ताई. अरे 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 दादा, काय श्रीमंती रे तुझी, 1500 एकर जमीन तुझ्याकडे आहे, 50 नोकर तुझ्या हाताखाली आहेत, पुण्यात चिरेबंदी वाडे तुझ्याजवळ आहेत, पण दादा तुझ्या पायाला काटा जर मुडला तर तो काटा तू स्वतः काढतो, पण या भिकारचोट बहिणीच्या घरात पाया काटा मुटला तर जगाचा बाप त्याचा काटा काढायला येतो. एवढी श्रीमंती माझ्याजवळ आहे दादा. कुठल्या श्रीमंतीचा ऐश्वर्य घेऊन बसलात राजा तुम्ही? सोडून द्या मनातला. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही लोकांमध्ये आमचा वैभव आहे. भरपेट ऐश्वर्याने जगणारं तुकोबारांचं जीवन होतं महाराज. किती ऐश्वर्य असेल जवळ. अरे माणूस पैशाने कितीही श्रीमंत असू देत, पण त्याच्या दारात मोक्ष तर नाही येणार ना, त्याच्या दारामध्ये मुक्ती तर नाही येणार ना. चला पुढचं बोलतो, त्याच्या दारात देव तर नाही येणार ना, नाही येणार. तुला माहिती आहे का दादा, अरे तुझ्या घरी एवढं ऐश्वर्य असून तुझ्या दारात देव येत नाही, पण या तुटलेल्या बहिणीच्या दारामध्ये भगवान प्रभू जेवायला येतो. जगद्गुरु तुकोबारांची बायको आपल्या भावाला सांगते, देव, जगाचा देव माझ्या घरी जेवायला येतो. तुम्ही किती श्रीमंत असा मारा, तुमचा द्राक्षाचा बगीचा असू दे, डाळिंबाचा असू दे, नाही तर चिक्कूचा असू दे, तुमच्याजवळ किती सोनं असू दे, किती वैभव असू दे, देव येईल का तुमच्या घरी? नाही येणार. येईल, पण एकच देव येईल, नवरदेव. देव नाही येणार, नवरदेव येईल. पण पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोड की दर्द. पाहुणे घराशी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, दरदरीत पाण्या माझे रांधेल्या कन्या, दरदरीत पाण्या माझ्या रांधेल्या कन्या, खरी मोडकिया माझावरी वाकळांच्या शेजार, मोडकी माझावरी वाकळीचा मुख शोषी तुळशी झाड, तुका म्हणे मी दुर्बळ, मुख शोषी तुळशी झाड, तुका म्हणे मी दुर्बळ. पाहुणे घराशी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, पाहुणे घराशी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, तुकोबारांचं ऐश्वर्य. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोड की जर्जर. कोप म्हणजे झोपडी, कोपी म्हणतात आमच्याकडे त्याला, कोपी. बरोबर आहे ना? ती कोपी कुठे पाहायला मिळते माहितीये का? माऊलीच्या सोहळ्यात रात्री लावायची आणि सकाळी मोडायची, याला म्हणतात चौसार महाराज. आता त्या कोपीमध्ये सुद्धा लोक जागा मिळवण्याकरता बानगडी करतात रात्री. काय सांगावं तुम्हाला, आता 2च तास झोपायला मिळतं मला, 2 तास तरी बानगडी. हा म्हणे माझं ओझं तिकडे करून दिलं, तो म्हणे अरे 2च तास झोपायचंय ना, फक्त 2 तासा करता. मला म्हटले प्रभू परमात्मा माझ्या घरी जेवायला आले, माझ्या घरची परिस्थिती कशी, कोप मोड की जर जर. ऐका,
देव बंगल्यामध्ये नाही येत, देव झोपडीमध्येच येतो, पण अंतःकरण तेवढं शुद्ध पाहिजे फक्त, बस. तुकडोजी महाराजांची एक कविता होती मला. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. एक गोड कविता होते मला. जीव ओवाळून टाकावा असे शब्द कोणाचे? तुकडोजी महाराजांचे. जे सुख राजाला भोगायला मिळत नाही, जे सुख पाहायला मिळत नाही त्याला. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पुढचं फार गोड लिहितात ते. पाहो निसौख्य माझे देवेंद्र तो हि राजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. जगाचं सौख्य पाहून, माझ्या झोपडीतलं सौख्य पाहून देवेंद्राला म्हणजे इंद्राला सुद्धा लाज वाटते महाराज. त्याला सुद्धा वाटतं मी रात्रभर झोपडीत मुक्काम करावा असं. अंतःकरण फोडून टाकेल अशा कविता होत्या महाराज पूर्वी. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. आम्हाला अजून एक कविता होती महाराज, कवयित्री बहिणाबाई चौधरींची. अंतःकरण असा फोडूनच टाकायच्यात महाराज. त्यात असा गोड भाव सांगायचे अण्णासाहेब. बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये, हरी नामाविन बोले त्याले तोंड म्हणू नये. किती गोड भाव आहे. कपाशीचं जे झाड असतं ना ते किती फुटापर्यंत वाढतं? कपाशीचं झाड शेतकरी मंडळी सांगा किती फुटापर्यंत वाढू शकतं? 5 फुटापर्यंत, 4 किंवा 5 फुटापर्यंत. 5 फूट फार झालं, 4 फुटापर्यंत वाढतं जास्तीत जास्त. 4 फुटापर्यंत कपाशीचं झाड वाढलं की त्याला बोंड लागतात महाराज. आणि त्या बोंडातून कापूस बाहेर पडते, कपाशी बाहेर पडते. काही काही बोंड असे असतात महाराज, चांगले फुगतात, चांगले सुचतात, पण कापूसच बाहेर पडत नाही. ती बरेच बोंडाचे आहेत महाराज, नुसते फुगतात पण कापूसच येत नाही. बोंड बोंड. मला सांगा, कपाशीचं झाड मोठं वाढलं, बोंड पण मोठं लागलं, पण कापूस बाहेर पडणार नाही तर त्याला बोंड का म्हणावं? सुंदरसा देह प्रभू परमात्म्याने दिला, सुंदरसं तोंड दिलं, पण भजन करते त्याला तोंड तरी का म्हणावं? काय गोड भाव सांगितलेत बहिणाबाईंनी. एक एक भाव उलगडला महाराज. तात मनता मनता जीभ दाता खाली दडे. तात म्हणजे बाप. बाप. तात. तात म्हटलं की जीभ आपल्या दाताखाली येते बघा. तात. आता नका घरी जाऊन प्रयोग करा, लगेच करतात ते. तात म्हणजे बाप. पहा आमच्या बहिणाबाईंचा भाव. तात मनता मनता जीभ दाता खाली दडे, काका मनता मनता कशी मागे मागे पडे. काका म्हणून पाती जीभाची मागे मागे जाते. काका मागेच राहतो, टाळी बी लागून जाते तरी येत नाही तो काका. मी देवेंद्राचा भाव सांगत होतो. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, माझ्या घरी प्रभू परमात्मा आला, पण माझी कोप मोडकी होती, पण तिच्यात सुख होतं, तिच्यात समाधान होतं, तिच्यात सौख्य होतं. त्या सुखामध्ये आणि सौख्यामध्ये प्रभू परमात्मा खाटेवर येऊन बसला. पण वाकळिया सेजा, वाकळिया मोडकिया बाजावरी, वाकळिया सेजा. बाज मोडकी होती. मी आमच्या परसराम भाऊंना बोललो होतो मोडकी आणा म्हणून, त्यांनी चांगली आणली ती काठ.
त्यांनी एक काम चांगलं केलं परशुराम भाऊंनी. आधी गादी टाकली होती, त्यांना म्हणा गोधडी जाणं, गोधडीच लागेल, कारण तुकोबारांनी गाथीमध्ये गोधडीचा उल्लेख केलेला आहे. नाही, आपण त्यांच्या भावविश्वामध्ये रमलं पाहिजे ना महाराज, गेलं पाहिजे, तरच त्याला अंतरंगात आनंद प्राप्त होईल आपल्याला. आणि एक सांगू तुम्हाला, तुमचा ब्लँकेट ऊब देणार नाही, तुमच्या गालीच्या ऊब देणार नाही, एवढी ऊब गोधडी देते. का? ती आईच्या पातळाची बनलेली म्हणून देते महाराज ती. हा, तो भाव आहे त्या अंतःकरणामध्ये. तुकोबारे सांगतायत, प्रभू परमात्मा माझ्या घरी जेवायला आलेत ना, माझं घर तर मोडकं होतंच, माझी कोपी तर मोडकी होतीच, पण ज्या खाट्यावर प्रभू परमात्मा बसला ना, ती खाट पण मोडकी होती. आणि त्याच्यावर टाकलेली जी वाकळ होती ना, ती वाकळांची शेष त्याच्यावर प्रभू परमात्मा बसला. मग मी जिजाऊला सांगितलं, जिजाऊ स्वयंपाक कर ना. घरात होतं काय महाराज? काय होतं? काही नव्हतं. दरदरीत पाण्या माझी रांदी आल्या कन्या. कन्या गव्हाच्या बनतात. कन्या कशा करतात? कन्या पुस्तक आहे का तुमच्याकडे स्वयंपाकाचं? अनिताताई देशपांडे, स्वयंपाक कसा करावा. वांग्याची भाजी कशी करावी, पान नंबर 67. काल पान नंबर 67. वांगे हुबे चिरावे, चिरले, कूट मसाला एकत्र करावे, केलं, थोडंसं पाणी घालावं, घातलं, चिरलेल्या वांग्यांमध्ये कूट भरावं, तिखटासहित भरलं, कढई ठेवावी, ठेवली, गॅस चालू करावा, केला, तेल टाकावं, टाकलं, मोहरींचा तडका द्यावा, टाकल्या मोहरी, वांगे तळून घ्यावेत, तळून घेतलेत, पाणी गरम करावं, केलं, अर्धा तांब्या पाणी घालावं, घातलं, भाजी खमंग तयार झाली. शेवटी टीप लिहिलेली होती, कृपया वांगे धुवून घेणे. अगोदर का शेवटी? तशीच्या तशी भाजी उचलली आणि बेसिन खाली धरली महाराज. का बरं? वांगे धुवून घेणे. हा पुस्तकी स्वयंपाक आहे. आमच्याकडे त्या बायका मांडे करतात. मांडे तुमच्याकडे करतात का? अशा हातावर करतात बघा, ते चालू चालू अशा फेकतात वरती. फार मोठा अभ्यास असतो तो. तुम्हाला घेऊन जाईल मी एखाद्या वेळेला. काहीतरी कार्यक्रम ठेवा, यांना सगळ्यांना घेऊन जाऊ आपण मांडे खायला. नाही तर एक काम करतो मला, तुम्ही कार्यक्रम ठेवा, आमच्या बायांना घेऊन. अण्णासाहेब, आमच्या बायांना घेऊन येतो मांडे करायला. इथे एखादा कार्यक्रम ठेवा तुम्ही. ताईसाहेब, खरंच ठेवा तुम्ही कार्यक्रम. माझ्या 5-25 बायकांना घेऊन येईल. तुम्ही बघा, अतिशय सुंदर बनवतात, मला अतिशय सुंदर बनवतात. तुमच्याकडे पुरणपोळी बनवतात, पण तव्यावरची बनवतात. आमच्याकडे बनवणारे बी हुशार, खाणारे त्याच्यापेक्षा हुशार. तुमची पुरणपोळी तर 2च घासात संपवतील आमची पत्ती. 2च घास फक्त, तिसरा बी नाही करू देणार. पाणी उकळत ठेवलं, त्याच्यामध्ये गहू टाकलेत, मिठाच्या ताण्या टाकल्यात. मीठ, पुडीतलं नाही, कणेदार मीठ टाकलं ना, त्या उकळायला लागल्यात. ज्या वेळेला प्रभूच्या ताटामध्ये वाढल्यात ना, त्यावेळेला प्रभूला खाताना ते आवरता येत नव्हत्यात. महाराज असं सांगतात की 4-4 हात लावून भगवान चतुर्भुजून मोठ्या प्रेमाने ते खात होते महाराज. का? देवाला फक्त काय लागतं महाराज? न मने उच्चिष्ट अथवा थोडी, तुका मने भक्ती पुढे. अरे तो उष्ट सुद्धा खातो भक्ताचं. उष्ट पेंद्याच्या आईने एके दिवशी इतकं सुंदर ताक बनवलं, ते ताक पिता पिता त्याला आठवण झाली, कृष्ण पाहिजे होता म्हणे. पण एखाद्या वाटीमध्ये, ग्लासमध्ये, तांब्यामध्ये घेऊन गेलो तर आई मारेल. त्याने काय केलं माहितीये का? आपल्या तोंडात ताकाची गुळणी धरली, तोंडात पक्की गुळणी धरली, तिथून पळत सुटला. आता घरी तर आला कृष्णाच्या, पण कृष्णा तोंड उघड असं जर म्हणायला गेलं तर ताक बाहेर पडून जाईल ना. त्याने काय केलं माहितीये का? त्या कृष्णाला खाली पाडलं, त्याचं तोंड दोन्ही हातांनी बाजूला केलं आणि मग तोंडामध्ये उष्ट्या ताकाची गुळणी मारली.
काय प्रेम असेल महाराज. त्रैलोक्याचा प्रजापिताचारी वेद ज्याची कीर्ती गायन करतात तो पेंद्याचं उष्ट ताक पित होता महाराज. का? त्याच्या अंतकरणाचा भाव माहिती होता त्याला. न मने उच्चिष्ट अथवा थोडी तुका मने भक्ती पुढे. चारी हातांनी उचलून कण्या खाल्ल्यात. जेवण झालं, तृप्तीचा ढेकर दिला आणि मग भगवान म्हटले तुकोबा काही गुटखा बिटका आणा ना, आता तंबाखू बिंबाखू आणा काहीतरी. कशा करता? त्याला मुखशुद्धी म्हणतात. ऐका, त्याला निरपेक्षता दोष म्हणतात. त्याला जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणे मूर्खपणाचं लक्षण आहे महाराज. कठीणच आहे. तुकोबा म्हटले, महाराज म्हटले, भगवान म्हटले तुकोबा काही मुखशुद्धी द्या ना मला, बडीशोप द्या, सुपारी द्या, पान द्या, काहीतरी द्या ना. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी दुबळा आहे रे, माझ्या घरी काही नाही आहे, माझ्या घरी सुपारी नाही देवा, माझ्या घरी पान नाही रे. मग आपल्या पत्नीला सांगितलं आवले दारात जाईन तुळशीचं पान तोडून आण. तुळशीचं पान तोडलं आणि जगत आणि प्रभू परमात्म्याच्या हातामध्ये ठेवलं. देवा घे मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. ऐश्वर्याचा व्यापार जगद्गुरु तुकोबरांनी समाजासमोर मांडला महाराज. साहित्य निर्मिती झाली पण राष्ट्र पिडत होतं महाराज. बेचिराग झालेला महाराष्ट्र पाहत होते तुकोबाराय आणि आपल्या अंतकरणाची लाही होत होती महाराज. छत्रपती शिवरायांना वारंवार मार्गदर्शन करत होते. लोकांना सांगत होते लोक हो अज्ञानातून बाहेर पडा, संघर्ष करायला शिका जीवनामध्ये. केवळ पोथ्या वाचनामध्ये परमार्थ नाही, केवळ टाळ वाजवत बसणं म्हणजे परमार्थ नाही. अरे राष्ट्र पिडत असताना त्या पिडणाऱ्या राष्ट्राला दुःखातून बाहेर काढणं हा सुद्धा परमार्थ आहे. हे सुद्धा एक भजन आहे. पेटून उठा झुंजार ते एक विष्णुदास जगी. महाराज म्हटले साधे समजू नका तुम्ही आम्हाला, भले तरी देऊ काशीची लंगोटी, भले तरी देऊ काशीची लंगोटी, भले तरी देऊ काशीची लंगोटी, भले तरी देऊ काशीची लंगोटी. नाठाळाचे माती हाणू काठी, नाठाळाचे माती हाणू काठी. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. हाती हाणू काठी, नाठाळाचे माती हाणू काठी. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदो ऐशे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदू ऐसे. आम्ही सामान्य नावच वारकरी महाराज. वारकरी जो अन्यायावर वार करतो, जो भेदावर वार करतो, जो दृष्टांवर वार करतो. ऐका, जीवन जगत असताना जीवन जगण्याचे जे जे सिद्धांत जगद्गुरु तुकोबांनी समाजासमोर ठेवलेत त्यातले हे महत्वपूर्ण सिद्धांत होते महाराज. आयुष्य अनमोल आहे राजाओ, याची केव्हा 3 चिमट्या राख होईल याचा भरोसा नाही. आपण कशासाठी आलो त्या जगामध्ये एवढं लक्षात असू द्या. आपलं प्रयोजन काय आहे, आपला हेतू काय आहे तो डोळ्यासमोर ठेवून जगत जा.
अन्यथा आपल्याला दुःख भोगावं लागेल. क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षण विचारामध्ये घातला पाहिजे. विचारा वाचून नपविजे समाधान. अविचाराने कोणतीच गोष्ट समाजामध्ये घडत नाही. माझे जगद्गुरु तुकोबऱ्यांचा सिद्धांत आहे. तुम्ही वारंवार या गोष्टीचा विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी म्हणजे वारंवार. कशाचा? आपण या भवसागरातून कसे तरुण जाऊ म्हणून. नवे नवे आपण त्या विचारासाठीच आलेलो आहेत राजा इथे. का? नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला विचार तारून नेतात, लक्षात ठेवा. फक्त ते विचार सुविचारामध्ये प्रवर्तित झाले पाहिजे. चांगला पण विचारच आहे, वाईट पण विचारच आहे महाराज. तुम्ही म्हणाल कोणताही केला तर काय फरक पडतो? मोठा फरक पडतो महाराज. चांगल्या विचारामध्ये आणि वाईट विचारामध्ये जेवढा फरक आहे, जेवढा फरक सासरमध्ये आणि माहेरमध्ये आहे. सासरमध्ये आणि माहेरमध्ये फरक आहे का? आहे. कसा आहे का? सगळ्यांच्या उशिरा झोपून सगळ्यांच्या लवकर उठणं याला म्हणतात सासर, आणि सगळ्यांच्या लवकर झोपून सगळ्यांच्या उशिरा उठणं याला म्हणतात माहेर. किती सोपं आहे का नाही? किती सोपं आहे पहा तुम्ही. ज्या स्त्रीला सासर मधला आणि माहेर मधला फरक कळत नाही ती एक तर संत मीराबाई सारखी योगी तरी असली पाहिजे, नाही तर वेडी तरी असली पाहिजे. मला माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा सिद्धांत आहे, विचारा वाचून न पविजे समाधान. जीवनामध्ये विचार करा, पण तो चांगलाच करा जो तुम्हाला तारून नेईल. लोक विचार करत नाही असं वाटतं. अहो इतके लोक विचार करतात, काय सांगू तुम्हाला. एक माणूस रस्त्याने चालता चालता म्हशीवर जाऊन पडला. लोक धावत आले आणि त्याला उठवलं. का रे, म्हशीवर पडून गेला तो. म्हणे विचार करत होते. काय विचार करत होता तू? आता एवढी पण शुद्ध राहिलेली महाराज लोकांना. एक माणूस लिंबाच्या झाडाखाली बसला होता, उन्हाळ्याचे दिवस, आणि त्याच्या दारासमोरून अशी म्हैस चालली होती. म्हैस, त्या म्हशीची शिंग जरा चित्रविचित्र होती. याने बसल्या बसल्या विचार केला, या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं जाईल का? नाही. पा विचार. आता विचार आहे का? गेली ती म्हैस निघून. दुसऱ्या दिवशी आणखी बसला, आणखी पुन्हा त्याच वेळेला ती म्हैस आली. त्याने पुन्हा विचार केला, या म्हशीच्या शिंगामधून आपलं डोकं जाईल का? नाही. गेली ती म्हैस निघून. तिसरा दिवस उजाडला. मग त्याने ठरवलं, आता विचार करण्यात वेळ घालवायचा नाही. आता प्रयत्न करून पाहू म्हटले. उठला हो, काही घेणं नाही देणं नाही. त्या म्हशीचे दोन्ही शिंग आपल्या हातामध्ये धरलेत आणि आपलं डोकं अटकवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हशीने तिच्या उभ्या आयुष्यात असा पहिलाच प्रयोग पाहिला होता. ती गेली ना महाराज बितरून. याला बाहेर झटकायला गेली, पण आणखी जास्त फिक्स बसून गेलं मध्ये. पळत सुटली गावामध्ये ती. याला बाहेर काढण्यासाठी तिने पहिली धडक मुतारीला दिली. मुतारी पडून गेली, पण या बाहेर निघालं नाही. चारी बाजूंनी लोक सुटले. धरली ती म्हैस. हळू ज्याचं डोकं बाहेर काढलं, एक शहाणा माणूस तिथे बसला होता. तो म्हणे, का रे मूर्खा, म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालतो, काही विचार तर करायचा. तो म्हणे, बिगर विचार करायचा घातला का? 3 दिवसापासून विचार करतो. तो म्हणे, क्या? जगद्गुरु तुकोबऱ्याने विचारावं, महाराज कोणता विचार करावा? महाराज तो अभंग लिहितात, सारा सार विचार करा उठावू, सारा सार विचार करा उठावू, सारा सार विचार करा उठावू, सारा सार विचार करा उठावू. नामधरा कंठी, नामधरा कंठी, विठोबाचे तयाचा चितने निर्सल संकल्प, तयाचा चितने निर्सल संकल्प. नामधरा कंठी, नामधरा कंठी, विठोबाचे तयाचा चितने
सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. याला सापेक्ष प्रमाणे एक. आईशी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. दोन्ही प्रमाण सापेक्ष आहेत, एकमेकाला पूरक आहेत. जीवनामध्ये विचार असा करा जो तुम्हाला भवसागर तरुण जाण्यासाठी मदत करेल. जीवनामध्ये विचार असा करा जो तुम्हाला या भवनदीतून बाहेर पडण्यासाठी सहाय्य करेल. जीवनामध्ये असा विचार करा जो तुम्हाला उत्क्रांतीला नेऊन पोहोचवेल. महाराज विचारच आहे तो. महाराज प्रसंग आठवतोय, तुम्ही नाव ऐकलं असेल. डॉक्टर विजय पांडुरंग भाटकर, एका कीर्तनकाराच्या मुलाचं नाव होतं. महाराज लक्षपूर्वक ऐका. दिल्लीतल्या एका चांगल्या कंपनीमध्ये इंजिनियर होता. महाराज मला आता नेमकं साल सांगता येणार नाही, पण एक दिवसाचा उजाडला या भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमेरिकेला एक पत्र लिहिलं आणि एका कॉम्प्युटरची मागणी केली होती. कशाची? कॉम्प्युटरची मागणी केली होती. अमेरिकेने पत्र लिहिलं होतं भारताला, एवढ्या किरकोळ देशाला कॉम्प्युटरची काय गरज आहे म्हणून. 2 दिवस राजीव गांधी रडत होते. 2 दिवस. का? माझ्या देशाला अमेरिकेने किरकोळ म्हटलं म्हणून रडत होते 2 दिवस. सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी पोहोचली, देशाच्या पंतप्रधानाला रडू आलं. का? अमेरिकेने भारताला किरकोळ देश म्हटलं म्हणून. ही बातमी डॉक्टर विजय पांडुरंग भाटकर या युवकाने वाचली. पंतप्रधान कार्यालयात गेला आणि भेटीची वेळ मागितली. पंतप्रधानांनी भेटीची वेळ दिली. भेटीचं कारण लिहिलेलं होतं कॉम्प्युटर बनवण्यासाठी. पंतप्रधानांनी विचारलं, कुठून आलात तुम्ही? मी विदर्भातला आहे, महाराष्ट्रातला. बरं, काय करणार? मी कॉम्प्युटर बनवू शकतो. शक्यच नाही, मी बनवेल. तुम्हाला कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा कोणी दिली? तो म्हटला, मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो, मला ज्ञानेश्वरीने प्रेरणा दिली, मी कॉम्प्युटर बनवू शकतो. कस काय? माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये मी आज ओवी वाचलेली. कोणती? विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, वाग्ब्रह्म थोकडे केले यकी. अभ्यासाला काय अशक्य आहे? अभ्यासाने विष सुद्धा पचनी पाडता येतं आणि अभ्यासाने समुद्रावर सुद्धा पायवाट करता येते. फक्त अभ्यास करता आला पाहिजे तेवढा. अभ्यासाला पर्याय नाही. मी करू शकतो. हिमालयामध्ये राहणारे साधू रोज तोळा तोळा विष खातात. बचनाग विष साधू खाती तोळा तोळा. अभ्यासाचं कारण आहे, काय कारण नाही. मी करू शकतो कॉम्प्युटर. बघा बरं. हो, काय पाहिजे तुम्हाला? मला इतका पैसा पाहिजे, 6 महिन्याचा कालावधी पाहिजे आणि मला 2 शास्त्रज्ञ पाहिजे. दिलेत अण्णासाहेब. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या तरुण इंजिनियरने भारताच्या भूमीमध्ये दिल्लीच्या तख्तावर कॉम्प्युटर नाही, महाकॉम्प्युटर बनवला. महाराज महाकॉम्प्युटर. कॉम्प्युटरच्या पुढचा प्रकार होता तो. महाकॉम्प्युटर बनवला. इतका आनंद झाला महाराज पंतप्रधानांना. तो कॉम्प्युटर लॉन्च करण्याचा दिवस आला आणि विजय पांडुरंग भाटकरांना बोलवण्यात आलं. एका कीर्तनकाराचा मुलगा आहे महाराज. आता आळंदीला राहतात ते. नोकरी सोडली त्यांनी. लॉन्च करायचा होता. अमेरिकेला बातमी पोचली भारतामध्ये महाकॉम्प्युटर तयार झाला म्हणून, आणि त्याचं लॉन्चिंग होतं महाराज पंतप्रधान कार्यालयामध्ये. देशातले अनेक विद्वान शास्त्रज्ञ, विद्वान इंजिनियर समोर बसलेले होते. डॉक्टर विजय पांडुरंगांना स्टेजवर बोलवण्यात आलं. पंतप्रधानांनी हार उचलला आणि त्यांच्या गळ्यामध्ये घालणार. त्या विजय पांडुरंग भाटकरांनी तो हार घेतला आणि आपल्या पिशवीमध्ये ठेवला. पंतप्रधानांनी विचारलं, हार गळ्यामध्ये घालायचा, पिशवीत का ठेवला? तो हार घालण्याची शक्ती माझ्यात नाही. का? मी ज्या ज्ञानेश्वरीपासून प्रेरणा घेतली आहे, हा हार तिच्या अधिकाराचा आहे म्हणून आधी तिच्या गळ्यात घालेल म्हटले. रडू आलं विजय पांडुरंग भाटकरांना. सभा संपली, लॉन्चिंग संपलं. पुढे काय प्रकार झाला? पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर अमेरिकेचे दूत उभे होते. अमेरिकेहून बातमी आली होती
विजय पांडुरंग भाटकर नावाच्या युवकाने भारतामध्ये जो महाकॉम्प्युटर तयार केला, त्याला वाटेल तेवढं पॅकेज द्या, अमेरिकेचं नागरिकत्व द्या, पण त्याला उद्याच्या उद्या अमेरिकेमध्ये आणा, स्पेशल प्लेन करा आणि त्याला बसवा आणि आणा. अमेरिकेचे राजदूत हात जोडून उभे राहिले, भाटकर साहेब तुम्हाला स्पेशल प्लेन आहे, आम्ही घेऊन जातो. अमेरिकेचं नागरिकत्व आम्ही कोणालाच देत नाही, पण तुम्हाला बिनशर्त अमेरिकेचं नागरिकत्व देतो. तुम्हाला वाटेल तेवढा पगार मिळेल, वाटेल तो बंगला मिळेल, वाटेल ती कार मिळेल, तुम्ही फक्त उद्या अमेरिकेत चला. महाराज ज्या शब्दाकरता भारताचा पंतप्रधान रडला होता, त्याच भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या एका तरुणाने अमेरिकेच्या राजदूताला सांगितलं, एवढ्या किरकोळ देशामध्ये मी नोकरी करत नसतो म्हटले. या प्रेरणा आम्हाला ज्ञानेश्वरीने दिल्या, त्या प्रेरणा आम्हाला जगद्गुरु तुकोबांच्या गाथेने दिल्यात. महाराज लढा, संघर्ष करा, आम्हाला हाच तुकोबा पाहायचा आहे. महाराज याच तुकाराम महाराजांची आम्हाला ओळख करायची आज, ज्याने आम्हाला परिस्थिती विरुद्ध झगडायला शिकवलं. प्रेम करणाऱ्यावर आम्ही कमरेचं सोडून देऊ, पण आमच्या विरोधात गेला तर डोक्यात काठी टाकू हे पण विसरू नका. भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाचे माता हनुकाठी. हा संघर्ष करायला शिकवलाय. दुबळं नाही बनवलं आमच्या संतांनी. आम्हाला अधिकार दिला, आम्हाला प्रेरणा दिली, आम्हाला सत्कार्यासाठी प्रोत्साहन दिलं. कर्म करा, कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण हे करत असताना आम्हाला गाथा शिकवते, तुम्ही तुमचं कर्तृत्व कधीच विसरू नका, तुमचं ध्येय कधी विसरू नका. जीवन जगण्याची सगळी सूत्र माझ्या तुकोबांच्या गाथीमध्ये मांडून ठेवलीत. महाराज महाराजांचा एक अभंग फार गोड आहे, जीवन जगण्याचं सूत्र दिलं त्याच्यामध्ये. ऐका. बरे सावधान राहावे समय राखून. मला एवढं गोड गाता नाही येत, पण तुमचा लाऊडस्पीकर खूप छान आहे. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. बरे सावधान राहावे समय राखून. क्या बात है. माणसाने सावध राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबांचा सिद्धांत आहे गाथेतला. सावध राहिलं पाहिजे तुम्ही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश अजून किती आहे अवकाश. जगद्गुरु तुकोबांनी जीवन जगण्याचा सिद्धांत आम्हाला दिला गाथेमध्ये. सावधान राहिलं पाहिजे माणसाने. गाडी 7 वाजता आहे, स्टँडवर किती वाजता गेलं पाहिजे? लवकर बोला. किती? बरोबर. हे 6:30 म्हणतात, तुम्ही 6:45 म्हणतात. तुम्ही 15 मिनिटं आणखी लेट उठले. 6:45 वाजता गेलं पाहिजे. बरोबर आहे. गाडी 7ला आहे, एक उठला 6:30ला आणि गाडी किती वाजता आहे? 7 वाजता. उठलं बाथरूम मध्ये शिरलं, बायकोला म्हणे चहा ठेव म्हणे. का बरं? 7 वाजता गाडी आहे म्हणे. आता ती म्हणे थांबा नळ आलेत म्हणे. तुमच्याकडे नळ येतात का पाणी येतं? काय भानगडे? आमच्याकडे नळ येतात, तुमच्याकडे पाणी येतं का? मग बरं आहे. नळाला पाणी येतं असा त्याचा अर्थ आहे. ते म्हणे थांबा थांबा पाणी आलेलं आहे, मला आधी पाणी भरून घेऊ द्या मग चहा ठेवते. ए तुझा पाणी नंतर, अगोदर चहा. का बरं? माझी गाडी सुटून जाईल, 7 वाजताच गाडी आहे. ती म्हणे अहो तुमची गाडी सुटेल पण माझं ऐकता का? म्हणे काय? पाणी अर्धाच तास राहतं फक्त. जर एवढं पाणी निघून गेलं तर शेजारची बाई मला हंडाभर सुद्धा पाणी देणार नाही, कारण तिला उभ्या आयुष्यात मी तांब्यावर सुद्धा कधी पाच दिलं नाही. मला आधी पाणी भरून. तो म्हणे नाही नाही आधी चहा ठेव. ती म्हणे आधी पाणी. तो म्हणे आधी चहा. गेले ना 6:45 वाजून. तो म्हणे चहा. तिच्याकडून गेला ना शब्द सुटून. महाराज ते ना एवढी दगदग करू नका, इथे काय हॉटेल आहे का म्हणे. काय बोलली त्याची बायको?
एवढी दगदग करू नका, इथे का हॉटेल आहे का म्हणे. या बावळटाला असं वाटलं हॉटेलमध्ये सांगितलं बरोबर मिळतो बा असं. या तसेच कपडे घातले पळत पळत स्टँडवर गेलो. 5 मिनिटं राहिली होती. तो स्टँडवरचा कॅन्टीनवरचा माणूस बासी पाणी बाहेर फेकत होता आणि ताजी पाणी भरत होता. हा त्या हॉटेलवाल्याला म्हणे ए पाणी भरणं बंद कर, अगोदर चहा दे म्हणे. तो म्हणे भाऊ थांब रे, माझा दिवसभरचा धंदा जाईल ना, मला आधी पाणी भरून घेतो, तुझ्या कपभर चहा करता पाणी जाईल ना. ए हॉटेल कशाला लावली, अगोदर चहा नंतर पाणी भर म्हणे. तो म्हणे एवढी तक तक करू नको रे, इथे का घरची बाई आहे का म्हणे, घ्या. काय करावं, कारण काय, चूक कोणाची महाराज, चूक याची आहे. माझे जगद्गुरु तुकोबराज याने वेळ चुकवली महाराज, वेळ चुकू देऊ नका महाराज, वेळ आपल्या ताब्यात ठेवायची. तुकोबरांचा सिद्धांत आहे नसती सारख्या वेळा. प्रत्येक वेळ आपल्या बाजूचीच असेल असं नाही जाऊ, सावध राहायला शिका. पहा तुकोबरांचा सिद्धांत. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजले ती नाडून या भागा रे बाईनो, भागा रे बाईनो जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजले त्या नाडोनी भागा रे भाईनो, भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजले ती नाडोनिया भागा रे बाईनो, भागा रे बाईनो जागा रे बाईनो जागा. लोक सावध राहा, जागे राहा. चोर निजलेले आहेत कोण, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे चोर झोपलेले आहेत ना, तोपर्यंत जागा. अजून तरी होई जागा, तुका म्हणे पुढे लगा, तुका म्हणे पुढे लगा, तुका म्हणे पुढे लगा. अजून तरी होई जागा, तुका म्हणे पुढे लगा, तुका म्हणे पुढे लगा, तुका म्हणे पुढे लगा. माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेतला एक शेवटचा सिद्धांत सांगतो. कथा आपली समारोपाकडे चालली. शेवटचा सिद्धांत सांगतात महाराज एक, अरे गोड सिद्धांत आहे तुकोबरांच्या गाथेतला. साहित्यातले सगळे पैलू सांगितले मी तुम्हाला तुकोबरांचे. अजून एक ऐका. कोणता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामाला मदत करीत राहा, तुकोबरांचा सिद्धांत आहे. जेवढं होईल ना तेवढं सहकार्य करत राहा चांगल्या कामाला. नाही झालं तरी चालेल, काही अडचण नाही, नाही झालं तरी चालेल, पण वितुष्ट निर्माण करू नका. जर वितुष्ट निर्माण केलं, घातलिया भय नरका जाणे, वितुष्ट निर्माण केलं की आपली जागा नरकातच आहे. चांगलं करत राहा, सत्य कर्म करत राहा. नाही करता आलं चालेल, सत्य कर्मामध्ये साह्य केलं तरी भरपूर आहे. हा एवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे महाराज. आता कार्यक्रमाला येत जा, साह्य आपलं. नाही जमत वर्गणीत येत जा, नाही जमत पंगत घेत जा, नाही जमत पट्ट्या टाकायला येत जा, नाही जमत स्टेज स्वच्छ करत जा, नाही जमत व्यासपीठ मांडत जा, नाही जमत पारायणवाल्यांना चहा पाणी देत जा, नाही जमत दुपारी लस्सी आणून देत जा, चालेल ना? नाही जमत महाराज, काहीच जमत नाही का? तरी पण महाराज थांबले. थांब, अजून एक काम करा. हे काहीच जमत नसेल ना, तुम्हाला मंडपात यायला जमत नाही, कथा ऐकायला जमत नाही, हरिपाठाला जमत नाही, पारायणाला जमत नाही, पंक्तीला जमत नाही, व्यवस्थेला जमत नाही, स्वच्छतेला जमत नाही, एकच काम करा, चालू असणाऱ्या कार्यक्रमाची निंदा करू नका. तुम्हाला सुद्धा तेवढंच पुण्य आहे.
पण जर का कधी वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर दुःख भोगावं लागतं महाराज. गुरुजी दृष्टांत सांगायचे. एका रेल्वे स्टेशनवर अशी जाम गर्दी जमली, पाय ठेवायला जागा नाही. आणि आरी रेल्वे स्टेशन मास्तरने जाहीर केलं, एकच डबा खाली आहे, ज्याला जसं बसता येईल तसं बसा म्हणे. शिरलेत ना लोक, आंधळे पांगळे, बाया बापड्या, म्हातारे कोतारे, फेरीवाले सगळे शिरले. सगळ्यांना जागा मिळाली. आणि कॉलेजचे 4 कॉलेज कुमार खालीच उभे होते, त्यांना काही जागा मिळाली नाही. त्याच्यातलं एक जे होतं ना, ते बीकॉमच्या पुढे 4-5 किलोमीटर गेलेलं होतं, जास्त शिकलेलं होतं बा. तो म्हणे का रे, म्हाताऱ्यांना जागा ना आपल्याला जागा नाही, हा आपल्या कॉलेजचा अपमान आहे. तो मी आत्ता जागा मिळवतो म्हणे. डब्याजवळ गेला आणि त्याने जोरात आवाज दिला, साप साप साप. साप म्हटल्याबरोबर सगळा डबा साप. जेवढे मध्ये बसले होते सगळे खाली उतरले. आणि मग हे चारीच्या चारी मध्ये जाऊन बसले आणि दरवाजा बंद केला. यांनी एकमेकाच्या हातावर टाळी द्यायची, घे मिळवली का नाही जागा, याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी. कशी जागा मिळवली, घे टाळी. 10 मिनिटं झाली तरी गाडी जात नव्हती. एकाने हळूच खिडकी वरती केली, बाहेर एक म्हातारा उभा होता. त्याला म्हणे, बाबा 10 मिनिटं झाले गाडी का बरं जात नाही. बाबा म्हणे, गाडी गेली आणि हा डबा याच्यामध्ये साप होता, त्याच्यामुळे याला इथे टाकून गेली म्हणे. औरों को शक्कर खिलाने से अगर शक्कर मिलती है तो औरों को चक्कर खिलाने से क्या घी मिलेगा. चक्कर ही मिळती आहे. जीवनामध्ये जेवढं चांगलं मिळणार जावं तेवढं करण्याचा प्रयत्न करा. नाही करता आलं तरी चालेल, पण वितुष्ट निर्माण करू नका. आपली जागा नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारांचा सिद्धांत आहे, घातली या भय नरका जाणी. आजची कथा आपली या ठिकाणी विराम घेते. 1 मिनिटाकरता भजन करा, मग सूचना सांगतो. तुकाराम 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 तुकाराम.